म्हणजे ती जी पद्धत आहे ना बघण्याची एखाद्या घटनेकडे, एखाद्या परिस्थितीकडे, तर ती पद्धत जर आपण पालटली ना तर आपल्याला नक्की ताण घालवता येणार आहे. ह्या ज्या सगळ्या घटना आहेत त्या काही बदलता येणार नाहीये. हो ना, त्या घडणारच आहेत. पण अशा कठीण परिस्थितीतही मन शांत ठेवता येतं. आता आपण ह्या ज्या सूचना बनवणार आहोत किंवा बनवलेल्या आहेत प्रसंगासाठी, त्या शेवटी आपल्याला आपल्या मनाला द्यायच्या आहेत. तर ह्या सूचना देण्यासाठी म्हणजे एक फॉर्मॅट आहे, एक पद्धत आहे. तर फॉर्मॅट इतका सोपा आहे ना, त्याला फक्त 7 मिनिटं लागणार आहेत एका वेळेस. नमस्कार श्रोते हो, मी सौ रुपाली वर्तक. आजचा आपला विषय प्रत्येकाच्या मनातला, प्रत्येकाच्या घरातला आणि अगदी प्रत्येकाच्या कार्यालयातला पण ताण, टेन्शन. हो, अगदी लहान मुलापासून तरुण आणि वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातल्या लोकांना ताण असतो. नव्हे तर तो अगदी आपल्या आयुष्याचा एक भागच झाल्याप्रमाणे. पण बरं का श्रोते हो, आज आपण केवळ या ताणाची समस्या नुसती उगाळत बसणार नाहीये, तर ही चर्चा संपेपर्यंत तुमच्या हातात थेट एक असा उपाय असेल जो तुम्हाला अगदी आज रात्रीपासूनच चालू करता येईल. आज आपल्या समवेत आहेत प्राध्यापक सौ सायली यादव. नमस्कार डॉक्टर सायली. सायली या स्वतः डॉक्टरेट आहेत. वाणिज्य विषयात त्यांनी PhD केलेली आहे. गुरु नानक खालसा महाविद्यालयात विभाग प्रमुख, वाणिज्य शाखेच्या विभाग प्रमुख म्हणून त्या कार्यरत आहेत. गेली 18 वर्ष त्या अध्यापन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 6 विद्यार्थी PhD करत आहेत आणि राज्यभर विविध ठिकाणी तणावमुक्ती या सध्याच्या अत्यंत आवश्यक अशा विषयावर त्या व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन करत असतात. सहस्रो श्रोत्यांना मानसिक संतुलन, सकारात्मकता आणि आध्यात्मिक दृष्टिकोनाची प्रेरणा देत असतात. अशा विदुषी, अनुभवी आणि समाजहिताची जाणीव असलेल्या व्यक्तिमत्वाचं आज आपल्या कार्यक्रमात आपण मनपूर्वक स्वागत करूया. आता पहिलाच प्रश्न मला असा विचारायचा आहे की आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं ना की अरे माझ्याच आयुष्यात एवढं टेन्शन का, मलाच ताण का, मग खरं काय आहे? खरं तर ताण हा फक्त तुम्हालाच नाहीये. तर भारतामध्ये अशी स्थिती आहे ना आता की 89% लोक तणावात आहेत. काय सांगता, म्हणजे 89%? हो अगदी. आणि ह्याच्यामध्ये जी शहरं आहेत त्याच्यामध्ये हे प्रमाण जास्त आहे. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे ना की हा ताण घालवता येतो. हे महत्वाचं आहे सगळ्यात. मग म्हणजे असं वाटतं ना की आता काय टेन्शन आलंय, पण मग आता दुर्लक्ष केलं तर चालायचंच, आता मग आपण जाऊ दे, सोडून देऊ या विषय. मग असं चालतं का? चालायचंच म्हणून आपण जर सोडून दिलं ना मग ते टेन्शन हळूहळू सगळीकडे पसरतं. बघा, एक आपल्या सर्वांना चांगलं सर्वश्रुत उदाहरण माहितीये की समजा एखादा पाण्याचा पेला आहे आणि तो जेव्हा आपण हातात धरतो, आता काही वेळ हातात धरला तर त्याचं वजन किती जाणवेल? काही ग्राम जाणवेल. समजा पुढे तो पेला मी तासभर हातात धरून ठेवला तर काय होईल? तर हाताला थोड्या वेदना होतील. आणि पुढे जर दिवसभर तो पेला असाच हातात धरून ठेवला तर तो हात बधीर होईल. म्हणजे पेल्याचं वजन तेवढंच आहे, परंतु आपण तो किती काळापर्यंत धरून ठेवला त्याच्यावर त्याचा ताण अवलंबून आहे. मग तसंच आहे आपल्या जीवनातल्या तणावाचं पण तसंच आहे. एखादी समस्या आपण जर काही वेळ, काही क्षण मनात ठेवली ना तर तोपर्यंत तो प्रश्न आहे. जर मी तो दिवसभर मनात धरून ठेवला मग तो तणाव बनते. मग हा जो समस्या रूपीचा जो पेला आहे तो आपल्याला खाली ठेवायचा आहे लवकरात लवकर. आणि हे आपल्याला कोण शिकवणार? तर अध्यात्मशास्त्र शिकवणार आहे. किती छान. आणि कसं आहे ना की हा जो ताण आहे ना तो जर आपण नाहीच वेळीच त्याला आवर घातला तर मग त्याचे जे परिणाम आहेत आपल्या जीवनात घडणारे तर ते पण खूप भयंकर आहेत. म्हणजे बघा, झोप बिघडते, चिडचिड वाढते, आपल्या घरातले जे नातेसंबंध असतात तर ते ताणले जातात, कामातल्या चुका पण वाढतात. बरोबर आहे. आणि समजा ह्या ताणाने समजा टोक गाठलं तर काय होईल? तर जागतिक आरोग्य संघटनाने सांगितलेलं आहे की नैराश्य म्हणजे डिप्रेशन हे आज जगातलं एक मोठं दुखणं झालंय. आणि सगळ्यात वाईट काय आहे ना तर जो तरुण वयोगट आहे, म्हणजे 15 ते 19 वयाची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये आत्महत्या
हे मृत्यूचं तिसरं मुख्य कारण आहे. तर हे अत्यंत वाईट आहे. मग एवढा ताण वाढेपर्यंत, म्हणजे आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचेपर्यंत आपण तो का ठेवायचा? बरोबर. तो तिथल्या तिथे आपल्याला दूर घालवता आला पाहिजे. आणि हे काही मी तुम्हाला कोणाला घाबरवायला सांगत नाहीये, पण हा जो ताण आहे ना, हा शत्रू एवढा मोठा आहे ना की त्याला आपल्याला घालवून टाकायचंय. बरोबर. आणि त्याच्यावरचा उपाय आज आपल्याला मिळणार आहे. आणि तो उपाय आहे, ती काय सहन करत जगायची गोष्ट नाहीये, तर ती एक सुटणारी समस्या आहे. फक्त तो ताण नेमका कुठे बसलाय, ती नेमकी समस्या काय आहे ना, ते आपण समजून घेतलं पाहिजे. मला असं विचारायचंय की आता परीक्षा आहे, तर परीक्षेची तारीख मला माहिती आहे, मी खूप अभ्यासही केलेला आहे, चांगला अभ्यास झालाय, पण तरी पण मला काही ना काही ताण आहेच. किंवा हा तर माहीत असलेला ताण आहे, पण समजा आता बॉस अचानक मला ओरडतोय किंवा महागाई एकदम वाढणार आहे, मला अचानक आजारपण आलंय, तर हे सगळे माझ्या हातात नसलेले ताण, अचानक येणारे ताण आहेत. मग ताण माझ्या हातात कसा आहे? म्हणजे परीक्षा माहिती आहे तरी पण मला ताण आहेच, मग तो हातात आहे माझ्या, असं कसं आपण म्हणू शकतो? अगदी बरोबर सांगितलं तुम्ही की ह्या ज्या सगळ्या घटना आहेत, म्हणजे विद्यार्थी असेल तर परीक्षा आहे, किंवा वाढती महागाई आहे, किंवा अजून बरेच काही प्रसंग, तर ह्या सगळ्या ज्या घटना आहेत, तर त्या घटनेमध्ये ताण नसतो. त्या घटनेकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहतो, तर ते महत्वाचं आहे. म्हणजे ती जी पद्धत आहे ना बघण्याची एखाद्या घटनेकडे, एखाद्या परिस्थितीकडे, तर ती पद्धत जर आपण पालटली ना, तर आपल्याला नक्की ताण घालवता येणार आहे. अगदी. म्हणजे एक उदाहरण देऊ शकता का? हा, नक्कीच. म्हणजे तुम्ही जी आता सांगितलात, तर हीच सगळी उदाहरणं म्हणजे आपण घेणारच आहोत पुढे, कारण आपण उपाय तर काढणारच आहोत ह्या समस्येवरती. एक साधं उदाहरण सांगते त्याच्यासाठी, की समजा एखादी पार्टी आहे आणि त्या पार्टीचं आमंत्रण बऱ्याच जणांना गेलंय. ठीक आहे, खरं तर पार्टीचं आमंत्रण म्हटलं की सगळ्यांना आनंद होतो, पण एखादा त्याच्यामध्ये व्यक्ती असाही असेल की ज्याला आमंत्रण आलंय, पण त्याला त्या आमंत्रणाने आनंद होत नाही, उलट त्याला त्याचं दडपण येतं. कारण कदाचित त्याचा स्वभाव अबोल असतो. मी तिकडे जाऊन काय करणार, असे प्रश्न त्याला पडतात. कोणी मला काय विचारलं तर मी काय सांगणार. म्हणजे पार्टी ही घटना सगळ्यांसाठी सारखीच आहे, पण कोणाला त्यातून आनंद मिळाला आणि कोणाला ते ताण देणारं ठरलं. मी अजून एक उदाहरण देऊ शकते इथे. आता आजकाल मोबाईल सगळेच वापरतात. तरुण मुलांच्या हातात तर सर्रास सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो. आता समजा ह्या मोबाईलची जी स्क्रीन आहे, तर त्याच्यावर समजा काहीतरी स्क्रॅच आले किंवा ती स्क्रीन खराब झाली, तर एखादा मुलगा असा असतो की ह्या घटनेने तो इतका म्हणजे त्रस्त होऊन जातो, त्याला इतका ताण येतो. काही जण ते अगदी म्हणजे लाईटली घेऊन जातील, पण एखादा मुलगा असा असेल की त्याला असं वाटेल बापरे किती काही घडलंय. खरं तर मोबाईल स्क्रीनवर स्क्रॅच येणं काही मोठी घटना नाहीये. मग हे असं का घडतं ह्याच्या बाबतीत? घटना दोन्ही मुलांसाठी सारखी आहे, पण ह्या मुलाच्या बाबतीत एवढा ताण का आला? त्याच्या पाठचं खरं कारण असं आहे की आधी बरेच दिवस, बराच काळ त्याच्या आतमध्ये बऱ्याच ताणांचं ओझं साठलेलं आहे. आता कितीतरी असतात ना गोष्टी, म्हणजे काही जणांच्या घरी कोणीतरी व्यसनाधीन असतं, कधी कधी आई वडिलांची नोकरी गेलेली असते, काहीतरी आर्थिक संकट असतात, आणि त्यावेळेला तो ताण त्या वेळेला घालवला नाही, म्हणून त्याची जी ओझी आहेत ना त्या मुलाच्या मनामध्ये तशीच साठून राहिलेली आहेत. मग आता काय, ही छोटस एक घटना, मोबाईल निमित्त, अगदी बरोबर, निमित्त घडलंय की मोबाईलच्या स्क्रीनवर स्क्रॅच आली आहे, त्याला ते पुरेसं आहे ताणात जाण्यासाठी. म्हणजे थोडक्यात असं ना की बाहेरची घटना वेगळी आहे आणि ते एक निमित्त होतं, पण खरा ताण आहे हा माझ्या आतला आहे. अगदी अगदी बरोबर, 100% बरोबर. म्हणजे सगळ्या घटना, सगळे प्रसंग हे निमित्तच असतं. आपण त्याला आतून कसा प्रतिसाद देतो तर त्याच्यावर ताण अवलंबून असतो. आणि ह्या ज्या मगाशी तुम्ही उदाहरणं म्हणालात ना, महागाई आहे किंवा परीक्षा आहे किंवा बॉस काही असेल प्रेशर, तर ह्या घटनांवर आपलं काही नियंत्रण नाहीये. म्हणजे आपल्या हातात आहेत का? तर नाहीयेत. मग आहेतच त्या जीवनामध्ये. मग आपण त्याला
कसं सामोरं जातो ते महत्वाचं आहे. अगदी ताण घेऊन आपण कसं सामोरं जाणार त्याला. बरोबर. म्हणजे तिथे असा विचार करण्यापेक्षा की मी इथे काय करू, त्याच्यापेक्षा आधी मला आधी स्वतःला बदलता आलं पाहिजे, कारण ते माझ्या हातात आहे. किती छान मुद्दा सांगितला तुम्ही हा. कारण त्या घटनांवर आपलं नियंत्रणच नाही ना, त्या कशाला बदलायला जायचं. बरोबर. माझ्या हातात काय आहे, स्वतःला पालटणं. समोरची गोष्ट आपल्या हातातच नाहीये. अगदी बरोबर. पण आपण असं म्हणतो ना की स्वभावाला औषध नाही, अशी म्हण पण आहे. पण मग आपल्या सवयी आपण बदलू शकतो का? कसं असतं नेमकं? तुम्ही जे आता म्हणालात ना की स्वभावाला औषध नाही, तर आपण हे वर्षानुवर्ष ऐकत आलोय, पण अनुभव मात्र वेगळं सांगतोय. खरंच? हो, अगदी. म्हणजे स्वभावाला पण औषध आहे, आणि हे जे औषध आहे ना, आपण स्वतःच करायचं, घरच्या घरी द्यायचं आणि विनामूल्य घेता येणार आहे. काय सांगता? हो, आणि अगदी सांगाच आम्हाला. अगदी सोपे उपाय आहेत त्याच्यावर. तर 2 सोपे उपाय आहेत. एक तर पहिला जो उपाय आहे तो म्हणजे स्वयंसूचना देणं. अच्छा. त्याबद्दल पुढे सांगतेच. आणि दुसरा जो उपाय आहे ह्याच्यावर तो म्हणजे स्वतःला आध्यात्मिक दृष्टिकोन देणं. अच्छा. आता हे काय आहे आध्यात्मिक दृष्टिकोन? तर पहिला दृष्टिकोन आपण काय द्यायला पाहिजे स्वतःला, की आपण जे काही कर्म करत असतो ना, तर कर्म करत राहणं आपल्या हातात आहे, त्यावर आपला अधिकार आहे, आपण काय करतो ते. पण त्या कर्माचं फळ काय आहे ना, ते आपल्या हातात नाही. त्यामुळे त्याचा विचार करत बसायचा नाही. एकदा का ह्या फळाचा विचार आपण सोडला ना, 80% ताण तिथेच कमी होणार आहे. हो, खरंच की. दुसरा दृष्टिकोन काय असणार आहे, तर ताण कुठचा येतो आपल्याला? एकतर भूतकाळात ज्या काही घटना घडलेल्या असतात, तर त्याचे पडसाद म्हणा किंवा त्याचा झालेला पश्चाताप अजूनही आपल्या मनात तसाच असतो, त्याचा एक ताण असतो. बरोबर. दुसरा ताण कुठचा असतो, तर भविष्य काळातला, की भविष्य काळामध्ये काय घटना घडणार आहेत त्याची चिंता. बरोबर, काय होणार, कसं होणार, चिंता. म्हणजे भूतकाळातला ताण आणि भविष्य काळातला ताण असं असतं. मग ताण कुठला नाहीये, तर वर्तमान काळात नाहीये, म्हणून सतत वर्तमान काळात राहण्याचा प्रयत्न करायचा. मग आता काय चालू आहे वर्तमान काळात, तर माझा श्वास सुरू आहे. मी जर श्वासावर लक्ष केंद्रित केलं की आपोआपच ताणातून थोडं आपल्याला दूर राहता येतं, शांतपणा अनुभव. आणि तिसरा जो आध्यात्मिक दृष्टिकोन आहे ते म्हणजे कृतज्ञता. खरं तर आपल्याला बरंच काही मिळालेलं असतं, त्यासाठी मनातून कृतज्ञता हवी, पण ताणामुळे ते लक्षात येतच नाही ना बऱ्याचदा. तर दिवसाची सोपी सुरुवात आपण करू शकतो की मला जे काही मिळालंय ना, अगदी साध्यातली साधी गोष्ट असेल, मी त्याच्याबद्दल कृतज्ञ राहणार. हो, खरं तर पाश्चात्यांनी पण याचा खूप अभ्यास केलेला आहे. खूप महत्वाचा भाग आहे तो. हे जर 3 आध्यात्मिक दृष्टिकोन आपण आपल्या मनाला देत राहिलो ना, तर खरंच आपल्याला खूप ताणविरहित जीवन अगदी सोप्या पद्धतीने जगता येणार आहे. आणि दुसरा जो उपाय मी मगाशी म्हटलं होतं ते म्हणजे स्वयंसूचना. तर स्वयंसूचना हा जो शब्द आहे ना, तो कदाचित सगळ्या श्रोत्यांसाठी नवीन असेल, कदाचित काही जण पहिल्यांदा सुद्धा ऐकत असतील, पण त्या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. स्वयं आणि सूचना. अगदी. स्वयं म्हणजे काय, तर स्वतःनेच स्वतःच्या मनाला, कोणाला सूचना द्यायची, तर मनाला. कारण ताण कुठे आहे, मनात आहे. बरोबर. अगदी. मग स्वतःनेच स्वतःच्या मनाला सूचना द्यायच्या, त्याला आपण स्वयंसूचना म्हणतो. कारण शेवटी तुम्ही जसं मगाशी म्हणालात की सवयी, मग ह्या सवयी येतात तरी कुठून? तर एखादी गोष्ट जेव्हा आपण वारंवार करतो, परत परत करतो, तर मनाला ती सवय लागते. बरोबर आहे. मग आता तोच मार्ग पकडायचा पण उलट्या पद्धतीने. म्हणजे मनाला काय सांगायचं की आता मला काय योग्य करायचंय आणि काय बदलायचंय, आणि मग त्याला बरोबरच्या ट्रॅकवर आणायचं. तुम्ही आता जी सूचना म्हणालात, स्वयंसूचना, तर मग ती तयार कशी करायची? म्हणजे कुठली सूचना, अशी काही पद्धत वगैरे आहे का की बाबा एक ठराविक पद्धतीची सूचना घ्यायची? तर तसं काही असेल तर आम्हाला जरा सांगा. अगदी बरोबर, म्हणजे खूपच छान प्रश्न आहे हा. आणि मला सांगायला आवडेल सगळ्यांना की हे जे तंत्र आहे ना, म्हणजे ही जी मेथडॉलॉजी आपण म्हणू शकतो, तर ही जी पद्धत आहे ना, अतिशय शास्त्रीय म्हणजे सायंटिफिक आहे. अच्छा. म्हणजे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले
हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट आहेत. हो. आणि त्यांनी ही 23 वर्षाच्या वैद्यकीय प्रॅक्टिसच्या कारकिर्दीमध्ये तयार केलेली अनुभवाने हजारो रुग्णांवर ही टेस्ट केलेली आहे. त्यातून मिळालेले रिझल्ट्स आहेत. म्हणजे वर्षानुवर्ष पारखून घेतलेली ही पद्धत आहे. बरोबर. त्यामुळे नक्कीच एक त्याची योग्य पद्धत आहे. त्या पद्धतीनुसारच आपल्याला त्या सूचना करायच्या. शास्त्रशुद्ध अशी पद्धत आहे. अतिशय. मग ही सूचना आता तयार कशी करायची किंवा काय, तर त्याविषयी जरा सांगू शकता का? की हा, म्हणजे अगदी सोपं आहे. म्हणजे एकच फॉर्म्युला आहे, तो सर्वांनी लक्षात ठेवायचा. जसं आपण गणित सोडवतो ना, तर कोणतंही गणित सोडवताना एखादा फॉर्म्युला वापरतो. कुठचंही गणित येऊ दे ना, फॉर्म्युलामध्ये फक्त आपण काय करतो, किमती टाकत जातो, गणिताचं उत्तर मिळतं. तसंच आहे. कुठचाही प्रसंग असू दे, कुठचीही घटना असू दे, आपल्याला एकच फॉर्म्युला वापरायचे. 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात फॉर्म्युल्यामध्ये. 3 गोष्टी. तर पहिलं काय, तर प्रसंग. कारण ताण कुठे येतो, प्रसंगात येतो. बरोबर. मग पहिलं येणार ते प्रसंग. दुसरं काय येणार, तर त्या प्रसंगाची जी काही जाणीव आहे ती माझ्या मनाला योग्य करून देणं. आणि तिसरा जो भाग आहे की माझ्याकडनं योग्य कृती काय अपेक्षित आहे. म्हणजे प्रसंग प्लस जाणीव प्लस कृती. अच्छा, प्रसंग, जाणीव आणि कृती. अगदी एवढ्या 3च गोष्टी लक्षात ठेवल्या ना, या फक्त जी जी घटना असेल त्यानुसार त्या 3 गोष्टी घालत जायच्या की आपली सूचना तयार. अच्छा, इतकं सोपं आहे. खरंच एवढं सोपं आहे हे? अतिशय सोपं आहे. म्हणजे आता आपण 2-4 उदाहरणानंतर या सेशन नंतर असंही होईल कदाचित की स्वतः सुद्धा सगळे श्रोते सूचना बनवायला लागतील. म्हणजे असा एखादा प्रसंग बहुतेकांच्या जीवनामध्ये घडतो की समजा बॉस आहे आणि बॉसच्या समोरच सहकार्याने माझी एखादी चूक दाखवलेली आहे, तर मग ते खूपच अपमानजनक वाटतं आणि ते मनाला खूप लागलेलं असतं आणि मग तो क्षण निघून जातो. पण मग रात्रीच्या वेळेला जेव्हा आपण सगळी कामं आपली संपलेली असतात तेव्हा तो मात्र विचार परत आपल्या मनात येतो आणि मग तो जो काही त्रास द्यायला सुरुवात करतो. तर मग हा एक सर्वसामान्य प्रसंग आहे. पण मला जरा सांगा ना की अशा प्रसंगाच्या क्षणी काय करायला पाहिजे? अगदी रोज घडणारा प्रसंग आहे बऱ्याच जणांच्या बाबतीत. आणि खूप छान तुम्ही पहिलाच प्रसंग विचारल्यात. बऱ्याच जणांना त्यांच्या स्वतःसाठी उत्तर मिळेल त्याच्यातून. आता इथे रात्रभर मनात घोळवणं, प्रसंग घडून गेला, रात्रभर मनात घोळवून ठेवणं हे सगळेच नाही करणार. त्यातले काही जणच करतील. एखादा असा असेल ना की तो म्हणेल की हा प्रसंग घडलाय ना, आता टीका तर झालीये, पण मग ही माझ्यासाठी संधी आहे. म्हणजे एक साधा विचार आहे बघा. एक साधा विचार, एक सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह थिंकिंग आपण ज्याला म्हणतो, तो त्या क्षणी मनात आला की अरे ठीक आहे, टीका घडलीये, वाईट वाटणार मनाला, परंतु तिथे माझा विचार काय असायला पाहिजे की ही माझ्यासाठी संधी आहे. कसली संधी आहे, तर मी आणखीन चांगलं करून दाखवेन. किती छान. आता काय राहून गेलं त्याचा मी विचार करेन. बरोबर. आणि मग तो त्या घटनेकडे सकारात्मकतेने बघेन. म्हणजे बघा, आता सुद्धा असं बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतं. म्हणजे मी स्वतः कॉलेज प्रोफेसर असल्यामुळे मी माझ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत पण हे बघते. असं काही घडलं ना की मग ती मुलं म्हणजे त्याच्याकडे संधी म्हणून पण बघणारी असतात आणि उलट पुढच्या परीक्षेत किंवा पुढच्या कॉम्पिटिशन मध्ये त्यांनी आणखीन चांगल्या प्रकारे केलेलं असतं. मग तसंच इथे आहे. रात्रभर विचार घोळत राहण्यापेक्षा आपण की मला काय सुधारणा करता येईल असा एक साधा विचार नुसता केला ना, तर पुढच्या वेळेला कदाचित आपण आणखीन चांगलं प्रेझेंटेशन आणि आणखीन चांगलं काम करू शकतो. पण डॉक्टर, एक असं विचारायचं होतं की तुम्ही तर छान उत्तर दिलं, पण अपमान तर झालेलाच असतो ना, मग तो कुठेतरी मनात राहतो ना, मग त्याचं काय? अगदी. पण जसं मी मगाशी म्हंटल, कुठचीही घटना आणि कुठचाही प्रसंग स्वयंसूचना सगळ्यांना लागू होणार आहे. अच्छा. त्यामुळे हाही प्रसंग त्याच्यात येणारच ना. म्हणजे आपण आता तेच उदाहरण म्हणून घेऊया की अपमान झालेला आहे आणि विचार आपल्या मनामध्ये पुन्हा पुन्हा ते येत आहेत. तर काय प्रसंग घडलाय, तर माझ्या सहकार्यांनी माझ्या वरिष्ठांसमोर माझ्या चुका दाखवून दिल्यात. बरोबर आहे. मग आपण आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे आता विचार करूया. पहिलं काय आहे, तर प्रसंग. प्रसंग काय, तर माझ्या सहकार्यांनी माझ्यावर टीका केली आहे किंवा माझ्या ज्या काही चुका आहेत तर त्या दाखवून दिलेल्या आहेत. हा झाला प्रसंग. दुसरं आपल्याला काय हवं, तर योग्य जाणीव.
आता योग्य जाणीव काय आहे, तर मला हे पॉझिटिव्हली पाहायचंय, संधी म्हणून बघायचंय, सकारात्मक. अगदी सकारात्मक दृष्टी, की इथून पुढे मला काय सुधारणा करायची आहे, त्यासाठी मिळालेली ही संधी आहे. आणि तिसरा जो महत्वाचा भाग आहे सूचनेमध्ये फॉर्म्युल्याप्रमाणे, तो म्हणजे योग्य कृती. मग इथे योग्य कृती काय असणार आहे, तर मी स्वतः सुधारण्यासाठी प्रयत्न करेन किंवा ते स्वीकारेन मुळात. म्हणजे एकदा का प्रसंग स्वीकारला ना, की बरोबर मग ते विचार करण्याची पद्धत मग सुरू होते, की मला कसं सुधारलं पाहिजे. मग आता आपली सूचना कशी बनेल, तर सुरुवातीला एक आपण लक्षात ठेवूया सर्वांनी, की जेव्हा आपण कोणतीही स्वयंसूचना बनवतो तर त्याचा सुरुवातीचा जो शब्द आहे तर तो असा वापरायचा, जेव्हा जेव्हा. अच्छा. हा, जेव्हा जेव्हा, अगदी जेव्हा जेव्हा. मग प्रसंग मांडायचा, फॉर्म्युल्यातला पहिला पॉइंट, की सहकारी माझ्या कामातल्या सुधारणा वरिष्ठांसमोर सांगतील, मग योग्य जाणीव, तेव्हा या सुधारणांमुळे माझं काम अधिक चांगलं होणार आहे. हे लक्षात घेऊन आता शेवटचा टप्पा, तिसरा भाग, योग्य कृती. मी त्या शांतपणे स्वीकारीन आणि त्यानुसार काम करीन. किती छान. म्हणजे ऐकतानाच एवढं चांगलं वाटलं ना, इतकं सकारात्मक वाटलं की उत्साह आला. म्हणजे ताण तर कुठल्या कुठे गेलाच असं वाटायला लागलं. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे जेव्हा सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याची सवय आपल्या मनाला लागेल, त्यावेळेला आपोआपच तो ताण कमी कमी होत जातो, तीव्रता कमी कमी होत जाते. डॉक्टर, इथे कसं लक्षात आलं, तुम्ही असं कुठेच म्हटलं नाही की हे मी मनावर घेणार नाही किंवा हे मी स्वीकारणार नाही. तर हे खूप महत्वाचं वाटलं. मग ह्याच्या मागे काही नेमकं कारण आहे का? अगदी नेमकं पकडलं तुम्ही. म्हणजे हे जे तंत्र आपण शिकत आहोत ना स्वयंसूचनांचं, त्यातला हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे. अच्छा. मी चिडणार नाही वगैरे असे जे नकारात्मक शब्द आहेत ना, ते कुठेही आपल्याला वापरायचे नाहीयेत. आणि त्याला कारण आहे शास्त्रीय. कारण आपल्या मनाला आहे ना नकारात्मक भाषा अशी समजत नाही. अच्छा. त्याच्या लक्षात येत नाही. अगदी लहान मुलासारखंच असतं. आपण लहान मुलांना नाही का काय करू नये असं सांगण्यापेक्षा काय करायला पाहिजे ते सांगितलं तर त्यांना जास्त लाभ होतो. बरोबर. तसंच आहे. मग योग्य काय केलं पाहिजे, योग्य विचारसरणी कशी असायला पाहिजे, आणि मग त्याप्रमाणे कृती. त्यामुळे हा नियम आपल्याला पाळायचा आहे. अच्छा. आणि दुसरं काय असतं की म्हणजे ही ज्या सूचना आहेत ना, तर ह्या सूचना आपल्याला काही दिवस सतत पण द्यायच्यात. अच्छा. कारण काय होतं की परत परत सांगणं पण मनाला गरजेचं असतं. असं पण आहे. म्हणजे आपण लहान मुलांना पण आपल्याला परत परत सांगावं लागतं. अगदी तसंच आहे. आणि आता बघा, या सूचनेचा तुम्हाला मगाशीच तुम्ही म्हणालात ऐकताना इतकं छान वाटलं, सकारात्मक वाटलं, उत्साह वाटला, तसंच मनाला पण आहे ना. त्या मनाला पण ती प्रेरणा मिळते, उत्साह मिळतो, एक सकारात्मक दृष्टी मिळते. हा त्याचा होणारा परिणाम आहे, मनावर होणारा. आणि दुसरं कसं आहे की समजा ही सूचना आपण देत गेलो की त्याचा होणारा मोठा परिणाम किती छान आहे बघा, की एकतर जी काही घटना घडलीये टीकेची, त्याचा एक तर ताण गेला. दुसरी गोष्ट म्हणजे की मला एक संधी मिळाली नवीन, काहीतरी नवीन करून दाखवण्याची, स्वतःला सुधारण्याची, आणि कदाचित त्याच्यातून येणाऱ्या मोठ्या यशाची सुद्धा म्हणजे मला संधी मिळाली. खरंय. मग म्हणजे आता एक दुसरा एक प्रसंग माझ्या मनामध्ये आला की सगळ्यांचा एक नेहमी घराघरामध्ये की आई वडील असतात, लहान मुलं असतात, आणि मुलं काही ऐकत नाहीत, अभ्यासाला बस म्हटलं तरी बसत नाहीत, आणि आईचा पारा मग चढतोच, आणि मग 100दा सांगून झालं तरी मुलं काही ऐकत नाहीत. मग अशा वेळेला नेमकं अशा प्रसंगांमध्ये काय करायचं? म्हणजे मुलांनी अभ्यास तर केलाच पाहिजे, रागवल्याशिवाय तर ती ऐकत नाहीत. ह्या घरोघरी दिसणारा हा प्रसंग आहे. तर कसा हा हाताळला पाहिजे, किंवा पालकांच्या दृष्टीने त्यांनी कसं नेमकं केलं पाहिजे? खूप छान. म्हणजे तुम्ही असे प्रश्न पण इतके छान घेतलेत ना, सगळे प्रसंग इतके छान विचारतायत ना. कारण घराघरातून घडणारी सध्याची स्थिती आहे की अभ्यासाला बसवायचं एक मोठा आता सगळ्यांना हे झालेलं आहे, मुलांकडनं सारखंच मोबाईल हातात असतो. अगदीच. काय होतं की आपल्याला सर्वांना माहितीये, मोठ्यांना, की ओरडून काही मुलं अभ्यासाला बसणार नाहीयेत. त्यामुळे कितीही ओरडलं तरी ते काही त्याच्याने काही योग्य तो बदल त्यांच्यामध्ये घडून येणार नाहीये.
आणि मग कुठेतरी पालकांना पण ते वाईट वाटतं ना, की आपण ओरडलो, बरोबर किंवा आहे. त्यांचाही दोष उफाळून आलेला असतो. अगदी, म्हणजे कसं होतं की ओरडलो, राग आला, हा एक ताणाचा भाग, अभ्यास करत नाहीयेत म्हणून, म्हणजे आधी ताण आहेच ह्या भागाचा. आणि परत आपण वाईट वाटलं त्याचा पण ताण, म्हणजे आपण ताण असा नुसता मल्टिप्लाय करत जातो एकातेक एकातेक. मग त्याच्यापेक्षा आपल्याला काय करायला पाहिजे, तर आपल्याला ओरडून चालणार नाहीये, त्या रागाला आपल्याला कुठेतरी रिप्लेस करावं लागणार आहे. आता तुम्हाला असं वाटेल की म्हणजे काय दाबून टाकायचं का हा राग? म्हणजे मला असंच आता मनात आलं की मग तो राग दाबायचा का, काय करायचं, नेमकं काय करायचं? नाही, कारण काय होतं, राग जर आपण दाबला ना तर तो आपल्याला आतून कुरतडत जाईल. म्हणजे आधीच आपण ताणात आहोत आणि परत आपण तो राग दाबून ठेवला, मोकळा नाही केला की तो परत आपल्याला आतल्या आत कुरतडणार. मग त्याने होणार काय, तर ताण कमी होण्याऐवजी ना तो वाढत जाणार आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की राग काढला तर परत अडचणच आहे की मुलं दुरावण्याची, परत आपल्याला ते पण वाईट वाटतं. मग इथे योग्य कृती जी आहे ना, जी अपेक्षित आहे, ती आधीच आपल्याला आपल्या मनाला सांगून ठेवायची आहे. अच्छा, सूचनेद्वारे. सूचनेद्वारे म्हणजे मनाला ते एक प्रकारे खाद्य आहे, ते औषध आहे, ते आधीच देऊन ठेवायचंय. आपण घडवतोय मनाला. अगदी जडणघडणीचीच प्रक्रिया आहे ही, मनाला योग्य प्रकारे घडवणं. मग आता मुलगा अभ्यास करत नाही, मला राग येतोय, बरोबर आहे, हा प्रसंग आहे. मग आता इथे हा प्रसंगामध्ये जाणीव काय आहे योग्य, तर तो अजून लहान आहे, त्याला त्याचं अजून भलं कळत नाहीये ना. जेवढं मला त्याचं भलं कशात आहे ते कळतंय, तेवढं त्याला नाहीच कळणार आहे या वयामध्ये. पण सांगण्याची पद्धत ही नाहीये, ही बदलायला पाहिजे. मग त्यावेळेला ती जाणीव झाली एकदा की मला माझी पद्धत बदलायची पाहिजे, तर मुलांशी आधीपासून रोजचा संवाद साधू शकतो की रोज अभ्यासाचं महत्व त्यांना सांगायला पाहिजे. अभ्यास केल्याने काय होणार आहे, म्हणजे न केल्याने काय होणार आहेत नुकसान, त्याच्यापेक्षा केल्याने काय होणार आहे ते किती महत्वाचं आहे, असं आपण त्यांना जर संवादातून सांगत गेलो ना तर ते बरोबर ऐकतील ना. रागवायची गरज नाहीये प्रत्येक वेळेला. मग इथे सूचना कशी बनेल, मला विचारायचं होतं. मग आपण तसंच आता म्हणजे जसं आपण मगाशी म्हटलं तोच फॉर्म्युला वापरायचा. प्रसंग कुठचाही असू दे, तोच असेल, त्याचा तोच असणार आहे. 3 गोष्टी पुन्हा महत्वाच्या, प्रसंग, जाणीव आणि कृती. प्रसंग काय आहे, तर जेव्हा जेव्हा मुलगा अभ्यास करणार नाही आणि मला राग येईल, हा झाला पहिला भाग. दुसरं काय, तर जाणीव, तर तो अजून लहान आहे हे मी लक्षात घेईन. आणि मग योग्य कृती काय, तर मी त्याला शांतपणे अभ्यासाचं महत्व समजावून सांगेन. अशी सूचना आपण आपल्या मनाला नियमित जर देत राहिलो तर त्याचा आपल्या मनावर तो चांगला परिणाम घडणार आहे. मनाला पण कळणार आहे की रागवायचं नाहीये, तर आपल्याला मुलांशी संवाद साधून शांतपणे ते सांगायचंय महत्व, आणि त्यातून अपेक्षित फलनिष्पत्ती पण मिळू शकते. अगदीच. आणि दोन्ही प्रकारचा ताण दूर ना, ओरडण्याचा पण नाही आणि मुलं दूर जाण्याचं वाईटही वाटायला नको. आता इथे आणखीन एक बारकावा आहे की सूचनेत नुसतं शांत राहीन, समजावून सांगेन ही कृती आहे. म्हणजे आईचं टेन्शन कमी हे झालं ना, म्हणजे ताण कमी झाला की अभ्यास करत नाही, हा पण ताण कमी झाला. आणि सगळ्यात महत्वाचं, मुलांशी नातं पण जपलं गेलं ना. आणि सगळंच झालं, मुलांचा अभ्यासही झाला. म्हणजे आपल्याला फलनिष्पत्ती किती मिळाली, तिन्ही गोष्टी एकत्र साध्य झाल्या. म्हणजे एक सूचना आणि सगळ्यात महत्वाचं आउटपुट किती आहे, तिन्ही स्तरावर मिळालं. अगदी बरोबर. तर आता एक तिसरा प्रश्न जो विशेषतः तरुणांच्या संदर्भातला आहे आणि त्यांच्या मनातलं सांगणार आहे की नेहमीच असं होतं की मोबाईल बघायला घेतलेला आहे, आत्ता अभ्यासाला बसू, पण म्हणता म्हणता अर्धा तास 1 तास कधी गेलाय ते कळत सुद्धा नाही. आणि मग जे काही टेन्शन वाढत गेलेलं असतं की अरे बाप रे, 1 तास मी हे बघितलं आणि मला असं वाटतं 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, आणि मग तो ताण येतो की एवढ्या वेळात मला हा आता अभ्यास कसा मी पूर्ण करू. अगदी म्हणजे इतकं हे प्रॅक्टिकली घडतंय ना सर्वत्र. म्हणजे मगाशी लहान म्हणजे तरुणच काय, मोठ्यांच्या बाबतीत पण हे नक्कीच. म्हणजे एकदा हातात मोबाईल घेतला की कसा वेळ जातो मग ते कळतच नाही, काही नियंत्रणच राहत नाही.
आणि मग नंतर लक्षात येतं की आपला किती वेळ गेला आणि सगळं तसंच राहिलंय. तेच विद्यार्थ्यांच्या बाबतीत पण घडतं आणि हे मला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे, कारण मी ह्या क्षेत्रात काम करते. अनेक विद्यार्थी रोज भेटतात आणि रोजच्या रोज त्यांच्याशी संभाषण होतं. म्हणजे आता हल्लीच एक विद्यार्थी मला अक्षरशः त्याला इतकं पश्चाताप झाला होता ना, म्हणजे तो म्हणाला की मला माझा स्क्रीन टाइम कमी करताच येत नाहीये. म्हणजे आपण मगाशी जे उदाहरण घेतलं पालकांचं की अभ्यास करत नाहीत म्हणून रागवणं, पण ह्याला ना दुसरी बाजू पण आहे की विद्यार्थ्यांना सुद्धा असं नाहीये की त्यांना ते चांगलं वाटतंय, बरोबर, पण संयम नाही ठेवू शकत आहे. आणि दुसरं काय होतं की एकदा वेळ निघून गेली ना, परतही आणता येत नाहीये, परत येत नाही आणि होऊन गेलंय. आणि मग जेव्हा कळतं की अरे मी सगळा वेळ नुसता अनावश्यक त्या मोबाईल बघण्यात घालवलाय आणि आता मला माझा अभ्यास करायचा आहे किंवा मला माझ्या परीक्षेची तयारी करायची आहे किंवा एखादी असाइनमेंट दिलेली असते, प्रोजेक्ट दिलेला असतो, मग ते कधी मी पूर्ण करणार, की लगेच त्यांना ताण येतो. बरोबर, कारण कमी वेळामध्ये ते सगळं पूर्ण करणं एवढं सोपं नसतं. म्हणजे ही जी समस्या आहे ना खूप प्रॅक्टिकल आहे. तर तिथे पण सूचना आहेतच. म्हणजे जसं मगाशी आपण पालकांसाठी सूचना बघितली की अभ्यास करत नाही म्हणून रागवायचं, त्याच्यावर जशी सूचना आहे ना, तसंच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा की समजा मी असा अनावश्यक वेळ मोबाईलवर घालवतीये तर मग माझ्या अभ्यासावर त्याचा दुष्परिणाम होतोय, तर मी सूचना बनवून त्या मनाला देऊन त्याच्यावर मात करू शकते. म्हणजे आता हा साचा आमचा थोडासा ओळखीचा होतोय ताई, पण मग तुम्हीच आता सांगा, म्हणजे प्रसंग, जाणीव, कृती, बरोबर? अगदी खूप छान. म्हणजे सगळ्याच श्रोत्यांचं पण असंच झालं असेल कदाचित की त्यांना आता तो फॉर्म्युला अगदी तोंडपाठ झाला असेल. प्रसंग, जाणीव, कृती. मग आता आपल्याला प्रसंग काय आहे, तर वेळ वाया घालवलाय, म्हणजे अभ्यासाच्या वेळेत मोबाईल पाहिलाय, ठीक आहे. जाणीव काय आहे, तर वेळ थोडा आणि अभ्यास भरपूर आहे, असा मोबाईलवर घालवून चालणार नाही ह्याची जाणीव मला मनाला असायला पाहिजे. आणि शेवटला योग्य कृती काय आहे, तर मला अभ्यास करायचा आहे दिलेल्या वेळेमध्ये. मग जसं मगाशी मी म्हंटल, सूचनेची सुरुवात कोणत्या शब्दाने येणार, तर जेव्हा जेव्हा. जेव्हा 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 मी मोबाईलवर बघण्यामध्ये वेळ वाया घालवत असेल किंवा मला मोबाईल बघावासा वाटत असेल, जे काय असेल, तेव्हा आता जाणीव, थोडा वेळ आहे आणि अभ्यास महत्वाचा आहे याची मला जाणीव होईल. आणि सगळ्यात शेवटी कृती. कृती काय योग्य, तर मी अभ्यासावर लक्ष केंद्रित करीन आणि हे पुन्हा पुन्हा मनाला सांगायला हवं. ती जाणीव योग्य शब्दामध्ये आपल्याला द्यावी लागणार. आणि ह्या तीनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे इतकं हे आपण म्हणू शकतो ना की कोणतीही घटना असू देत आणि कोणाचाही प्रसंग असू दे, ह्याच आपल्याला फॉर्म्युला प्रमाणे पुढे जायचंय. आणि जसं मगाशी तुम्ही अगदी ते बरोबर पॉइंट आउट केलं होतं की हे करणार नाही, चिडणार नाही, असे शब्द आपण घेतले नव्हते बघा. तसंच इथे पण आहे, मोबाईल बघणार नाही असं आपल्या सूचनेत कुठेच नाहीये. हे मनाला समजायला कठीण असतं किंवा कळणारही नाही, मग ते नाही वापरायचं. फक्त सकारात्मकच आपल्याला दृष्टिकोन त्या सूचनेतून द्यायचंय. काय द्यायचंय, तर मी अभ्यासावर लक्ष केंद्रित करीन. म्हणजे मनाला कळतं काय करायचंय आणि काय योग्य आहे. तोच एक संस्कार, सकारात्मक संस्कार. म्हणजे ताई, आता तुम्ही ज्या सूचना सांगितल्यात ना, त्या ऐकतानाच आम्हाला एवढ्या चांगल्या वाटल्या ना, तर मग असं लक्षात आलं की जर ह्या नियमित घेतल्या तर खरोखरच त्याचा किती चांगला परिणाम होईल आणि तो जो काही ताण आहे तो खरोखरच खूप प्रमाणात कमी होईल असं लक्षात आलं. पण ताई, आता हे सगळं दैनंदिन जीवनातलं झालं. आपल्या दैनंदिन जीवनात येणारे प्रत्येकाचे हे प्रसंग झाले. पण असं काही वेळेला होतं ना की काहींच्या जीवनात काही गंभीर प्रसंग घडतात. म्हणजे एखाद्या जवळच्या व्यक्तीचं जाणं असेल किंवा अपघात असेल किंवा आणखीन काहीतरी गंभीर प्रसंग घडतात, एखाद्याची नोकरी जाते. तर अशा सगळ्या प्रसंगांमध्ये पण त्या व्यक्तीला असा ताण येऊ शकतो, तिचं अख्खं जीवनच असं गंभीर बनू शकतं. मग ह्याच्यावर कशी मात करायची, मग ह्याच्यावरही अशा काही ह्या सूचना आपण देऊ शकतो का, की जीवनातल्या गंभीर प्रसंगांच्या विषयी, ताणाविषयी? अगदी नक्की देऊ शकतो. अच्छा. म्हणजे कितीही जीवनातला कठीण प्रसंग असेल ना, ज्यांचा सगळ्यांचा तुम्ही आता उल्लेख केलात, पण म्हणजे एखादा मोठा अपघात आहे किंवा एखाद्याचं जाणं आहे, तर या मोठ्या घटना आहेत किंवा नोकरी जाणं असतं काही जणांसाठी.
तर त्यावेळेला सुद्धा या हम्म. सूचना चालणारच आहेत. अच्छा. आणि का चालणार आहेत? कारण ह्या ज्या सगळ्या घटना आहेत हम्म. त्या काही बदलता येणार नाहीयेत, हो ना. त्या घडणारच आहेत. हम्म. पण अशा कठीण परिस्थितीतही हम्म. मन शांत ठेवता येतं हे आपल्याला शिकायला मिळणार आहे. हे मन शांत ठेवणं महत्वाचं आहे. तर त्या सूचनेद्वारे ते घडणार आहे. अच्छा. मग आता हे कसं काय घडतं? म्हणजे हा. तुम्हाला असं वाटत असेल हो ना. की अरे एवढे गंभीर हो. प्रसंग कारण आहेत. व्यक्ती अशी कोलमडूनच जाते ना. कोलमडून जाते. अगदी खरंय. पण मग परिस्थिती जरी बदलता येत नसली ना तरी सुद्धा पुन्हा एकदा तोच महत्वाचा भाग, त्या परिस्थितीकडे, त्या घटनेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन, आपली नजर कशी आहे. आणि आता तर काय साच्या सगळ्यांना माहित झालंय, हो. फॉर्म्युला अगदी तोंडपाठ झालाय की समजा आपण प्रसंग घेऊया, तुम्ही सांगितलेलं की नोकरी गेलेली समजा व्यक्ती आहे. खरं तर मोठी घटना आहे नोकरी गेलेल्याची, ताण येईल, पण सूचनेचा प्रभाव खूप चांगल्या प्रकारे होणार आहे. अच्छा. आता ह्याच्यामध्ये पुन्हा तोच भाग फॉर्म्युलाचा, प्रसंग बरोबर, अधिक जाणीव आणि शेवटला कृती. प्रसंग, जाणीव, कृती सगळ्यांनीच हे लक्षात ठेवूया. प्रसंग, जाणीव आणि कृती. मग आता इथे प्रसंग काय आहे? तर जेव्हा जेव्हा नोकरी गेल्याची चिंता वाटू लागेल, हा प्रसंग आहे. नोकरी गेलीये म्हणून चिंता आहे. मग जेव्हा जेव्हा नोकरी गेल्याची चिंता वाटू लागेल, हा झाला पहिला भाग. दुसरा भाग काय? तर योग्य जाणीव. आता इथे जाणीव काय असू शकते? तर ही नोकरी गेलीये हे वाईटच आहे, पण बघण्याची नजर, दृष्टिकोन काय असायला हवी की पुन्हा ही संधी आहे माझ्यासाठी, ह्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं मिळणार आहे. अगदी माझी क्षमता, म्हणजे आशावादी दृष्टिकोन आणि सकारात्मक पुढे नेणारा दृष्टिकोन. अडकून नाही राहायचंय आपल्याला, थांबून नाही राहायचंय. बरोबर. मग तो दुसरा भाग महत्वाचा, योग्य जाणीव, की तेव्हा ही कदाचित अधिक चांगलं काहीतरी शोधण्याची माझ्यासाठी संधी आहे. आणि मग सगळ्यात शेवटचा तिसरा भाग फॉर्म्युल्यातला, योग्य कृती. मग हे लक्षात घेतल्यानंतर काय करायचंय? तर शांतपणे नवीन नोकरीसाठी मी अर्ज करीन किंवा प्रयत्न करीन. आता ह्याच्यामध्ये ना असं पण होऊ शकतं, तुम्हाला ऐकताना असंही पण वाटेल, मग मन शांत कसं काय ठेवू शकतो आपण? म्हणजे ते कसं शक्य आहे? आता म्हणजे असाच भाग आहे ना की आपण काय स्वतःला समजूत घालतोय की काय शांत ठेवायचं म्हणजे काय, आपण काय आहे ते स्वीकारतच जायचं का? मग स्वीकारणं म्हणजे काय हार मानणं आहे का? असं सुद्धा ऐकताना वाटू शकतं. पण आता मला एक सांगा, ज्याची नोकरी गेली आहे तो आधीच त्या ताणामध्ये आहे, जर त्याचं मन शांत नाही राहिलं तर तो साधा नवीन अर्ज तरी लिहू शकेल का दुसऱ्या नोकरीसाठी? त्याचं मन आणि बुद्धी काही कामच नाही करणार. योग्य पुढे काय करायचंय हे बुद्धीला समजण्यासाठी मनाची शांतता खूप महत्वाची आहे. म्हणजे ह्या सूचनेद्वारे काय होणार आहे? तर एक तर त्याला पहिल्यांदा परिस्थिती स्वीकारता येणार आहे. स्वीकारलं तर शांतता, म्हणजे शांततेच्या आधीची स्टेप काय? स्वीकारणं. स्वीकारलं की शांतता, आणि मग पुढे कृती येणार आहे. शांत राहिलं मन की मग पुढे सुचेल ना की आता मला नवीन नोकरी शोधायला हवी. मग स्वीकारायला ही सूचना मदत करते का? स्वीकारायला. एक्सेप्टन्स लेवल बघा ना आता किती कमी झालंय. मुळात स्वीकारताच येत नाहीत गोष्टी. अगदी. ह्या सूचनेने स्वीकारता येणार आहे. स्वीकारण्याची वृत्ती मग वाढणार तो आहे. आपल्या जीवनातला छोटासा प्रसंग असू दे, नाही तर एवढा गंभीर प्रसंग असू दे. एकदा का आपण तो स्वीकारला की आपल्याला पुढचं सगळं सोपं सुचणार आहे. म्हणजे आतापर्यंत आपल्या लक्षात आलं असेल सगळ्यांना की ह्या सूचनेमुळे होणारे मनावरचे चांगले सखोल परिणाम किती आहेत बघा. सकारात्मक दृष्टिकोन आहेत, स्वीकारण्याची वृत्ती वाढणार आहे, आणि हे सगळे तुम्हाला मनाच्या शांततेकडे नेणारे मार्ग आहेत. की डॉक्टर, आता एक महत्वाचा आणि राहिलेला प्रश्न, की मगाशी तुम्ही म्हणालात की ते आपण जी सूचना देणार तर मग ती असं एकदा देऊन होणार का? कारण एकदा ऐकून चांगलं वाटतंय, पण एकदा त्याचा परिणाम होणार का? की कसं नेमकं करायला पाहिजे? आता आपण ह्या ज्या सूचना बनवणार आहोत किंवा बनवलेल्या आहेत प्रसंगासाठी, त्या शेवटी आपल्याला आपल्या मनाला द्यायच्या आहेत. तर ह्या सूचना देण्यासाठी म्हणजे एक फॉर्मॅट आहे, एक पद्धत आहे. तर फॉर्मॅट इतका सोपा आहे ना, त्याला फक्त 7 मिनिटं लागणार आहेत एका वेळेस. म्हणजे एक सत्र म्हणतो आपण त्याला. आणि ही सूचना कमीत कमी आपल्याला 5 वेळा त्याच्यामध्ये रिपीट करायची. मग आता हा फॉर्मॅट काय आहे?
तर पहिलं प्रार्थना करायची. हम्म. प्रार्थना देवाला करायची, प्रार्थना हम्म. की ह्या ज्या काही सूचना आहेत त्या माझ्या अंतर्मनापर्यंत पोहोचू पोहोचू दे. देत. प्रार्थना झाली की 1 ते 1.5 मिनिटं साधारण आपण नामजप करायचा. आपल्या उपास्य देवतेचा नामजप करू शकतो. आणि नामजपाने काय साध्य होणार आहे, तर मनाची एकाग्रता वाढणार आहे. एकदा का मन एकाग्र झालं की त्याला पण ते सूचना समजायला सोपं जातं. मग त्याच्या पुढे सूचना. मग सूचना किती वेळा, तर 5 वेळा एकच सूचना पुन्हा पुन्हा सांगायची. हा, म्हणजे ते एक सूचना 5 वेळा आपण 5 वेळा म्हणायची सलग. आणि मग सगळ्यात शेवटी कृतज्ञता व्यक्त करायची की देवा तूच माझ्याकडनं हे करवून घेतलंस, तर त्यासाठी कृतज्ञ आहे. अशा सोप्या भाषेत कृतज्ञता. हे 4 गोष्टी सत्रामध्ये येतात फॉर्मॅटमध्ये. प्रार्थना, नामजप, 5 वेळा सूचना आणि शेवटी कृतज्ञता. एवढं करायला फक्त 7 मिनिटं लागणार आहेत. असं दिवसातून किती वेळा करायचंय सत्र, तर 3 वेळेस. म्हणजे 7 त्रिक 21 मिनिटं प्रत्येक दिवशी असं आपण जर करत राहिलो आणि असे 21 दिवस सातत्याने करत राहिलो. अच्छा, म्हणजे 21 मिनिटं 21 दिवस. अच्छा. आणि आपला पूर्ण तणाव जाणार आहे. हो, आपण त्या दोषातून बाहेर पडणार आहोत. हो, किंवा आपण त्या ताणातून मुक्त होणार आहोत. आणि नक्कीच आनंददायी होणार आहोत. नक्कीच, ताण गेला की आनंद. म्हणजे डॉक्टर, आता हे तुम्ही एवढं सगळं सांगितलं, आम्हाला ऐकताना खरोखरच खूप चांगलं वाटलं. पण मग असं कुणी अनुभव घेतलाय का, असं असं अनुभव सिद्ध असं काही आहे का याच्या संदर्भातलं? अगदीच, नक्कीच. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांनी हे जे तंत्र विकसित केलेलं आहे ना, तर हे तंत्र हजारो रुग्णांवरती वापरलेलं आहे. अच्छा. आणि त्याचे रिझल्ट्स आणि आउटपुट पण खूप चांगले आहेत. म्हणजे ही प्रक्रिया करून, हे तंत्र वापरून 7 आठवड्यांमध्ये संपूर्ण स्वभाव बदलण्याचं एक प्रकरण सुद्धा ग्रंथरूपामध्ये प्रसिद्ध आहे. अच्छा. म्हणजेच काय, तर हे अनुभव सिद्ध आहे. आणि आपण काय ते वापरणारे पहिले नसणार आहोत. बऱ्याच जणांनी ते अनुभवलेलं आहे. आणि कसं असतं की प्रत्येकाची वेगाची हे वेगवेगळी असेल तर हरकत नाही. आणि मी माझ्या अनुभवातून सांगते की एवढ्या तरुण मुलांसोबत, विद्यार्थ्यांसोबत मी रोजची असते. तर ही प्रक्रिया अनेक वेळेला मी अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा सांगितलेली आहे. अनेक ठिकाणी जेव्हा तणाव मुक्तीसाठी काय करायचं अशा विषयांवर जेव्हा मी वेगवेगळे लेक्चर्स घेते, तर तिथे अनेक जणांना ह्या प्रक्रिया कशी करायची, ह्या सूचना कशा बनवायच्या किंवा हे सत्र कसं करायचं, हे सगळं सांगितल्यानंतर त्यांनी ते केलंय. विद्यार्थ्यांनी केलंय, तरुण वर्गाने केलंय, किंवा जिथे जिथे बऱ्याच आस्थापनांचे कर्मचारी वर्ग आहेत त्यांनी केलंय. आणि त्यांनी असं सांगितलंय की हे अतिशय छान आहे. केल्यानंतर त्याचं जे काही आपल्या मनामध्ये अपेक्षित जे परिणाम आहेत ना, ते पण त्या सर्वांनी अनुभवलेत. त्यामुळे अतिशय अनुभव सिद्ध आहे. म्हणजे कसं घडतं सांगते ही प्रक्रिया केल्यानंतर. एक उदाहरणाने सांगते की समजा एखादी व्यक्ती धूम्रपान करते आणि तिला हे व्यसन सोडायचंय. म्हणजे बघा या सूचना व्यसन सोडण्यासाठी पण उपयोगाच्या आहेत. किती मोठं आहे हे, खूप खूप. मग आता समजा एखादी व्यक्ती सिगारेट ओढते आणि तिला ते व्यसन सोडायचंय आणि त्या व्यक्तीने त्यासाठी सूचना घेतल्या, तर कसं होणार, तर एकदम काही ती सवय सुटणार नाहीये. सूचना घेतल्यानंतर टप्प्याटप्प्याने सुटत जाणार आहे. स्टेप बाय स्टेप त्याचे परिणाम दिसणार. म्हणजे कसं होणार की सुरुवातीला त्याने सूचना घेतल्यात, तरी पण त्याला काही ठिकाणी सिगारेट ओढण्याची इच्छा होते. पण पुढचा टप्पा त्याचा सूचना घेऊन घेऊन असा आलेला असेल ना की सिगारेट त्याने ओढायला सुरुवात केली, पण ते सुरू असतानाच त्याच्या मनातून जाणीव होईल. त्याचं मन त्याला सांगेल की हे चुकीचं आहे, ही सवय मला सोडायची आहे, भले तो मात करू शकणार नाही. आणि तिसऱ्या टप्प्यावर त्याला असा परिणाम दिसेल की सिगारेट ओढण्याच्या आधी, म्हणजे लहर आलीये पण त्याच्या आधीच त्याला असं वाटतंय की नाही, ह्याच्यापासून मला लांब ती छडी घेऊनच काम करेल एक प्रकारे. म्हणजे कसं ना की टप्प्याटप्प्याने होणार आहे. जो परिणाम दिसणार ना, तर तो टप्प्याटप्प्याने. तुम्ही आता दिलेलं उदाहरण इतकं महत्वाचं आहे, कारण सध्या अंमली पदार्थांचं म्हणजे तरुणांवर जो परिणाम होतोय मोठ्या प्रमाणात आपण सगळीकडे बघतोय, तर
त्याच्यासाठी सुद्धा हे खूप उपयुक्त अशा या सूचना आहेत असं मला वाटतं. म्हणजे वाईट गोष्टींपासून दूर राहण्यासाठी हम्म, ह्या सूचना नक्कीच काम करू शकतात. बरोबर. फक्त त्याचा जो दिसणारा परिणाम आहे हम्म. तो टप्प्याटप्प्याने असणार आहे, एवढं आपण लक्षात हम्म. ठेवूया. पण मग ताई आता आपण म्हणजे आपल्या चर्चेच्या शेवटाकडे येतोय, तर मग या सगळ्या चर्चेच्या शेवटी तुम्ही काय नेमकं सांगाल? म्हणजे एका वाक्यात तुम्हाला असं काय वाटतंय की जे आपण सांगायला पाहिजे? कायमचा आनंद जो आहे ना तो विकत मिळणार नाहीये, तो आपल्याला मेहनत करून कमवावा लागणार आहे. आणि कशावर मेहनत करायची, तर आपल्याच स्वभावावरती मेहनत करायची आहे. आणि ती मेहनत आपल्याला अगदी आजपासूनच करायला सुरुवात करता येणार आहे, हे महत्वाचं आहे. अगदी बरोबर. श्रोते हो, आजच्या भागातून 3 गोष्टी आपण घेऊया. पहिली, ताण घटनेत नसतो तर तो आपल्या बघण्यात असतो आणि तो पालटता येतो. दुसरी म्हणजे आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण विविध सूचना ऐकल्या. आपल्या जीवनातल्या एखाद्या प्रसंगाला त्या सूचना जोडा आणि 7 मिनिटांचं एक सत्र तुम्ही आज रात्रीपासूनच सुरू करा. 3 सत्र, 21 दिवस आणि 21 मिनिटं एवढं लक्षात ठेवा. आता हे कसं आहे की हे एक तंत्र आहे आणि आपल्या जीवनात अनेक असे प्रसंग येत राहणार आहेत. विविध प्रसंग असतील, काही दुःखाचे असतील, काही त्रासाचे असतील, काही अडचणी असतील. मग ह्या सगळ्यांवर, या सगळ्यातनं तणावमुक्ती करण्यासाठी आपल्याला एक विस्तृत मार्गदर्शन जर हवं असेल तर या सगळ्याचं सविस्तर मार्गदर्शन sanatan.shop.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे ग्रंथमालिकेच्या माध्यमातून. या ग्रंथमालिकेमध्ये याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला नक्कीच मिळेल. आपण अवश्य या संकेतस्थळाला भेट द्या आणि हो, आपण कुठली सूचना निवडलेली आहे ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य घाला. नमस्कार डॉक्टर, नमस्कार. आपण इथे आज आलात, आपला वेळ दिलात, याविषयी खूप खूप आभार आणि कृतज्ञता.